ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत 1,30,000चा गांजा हस्तगत, एकाला अटक। मिरजेत कोल्हापूर रोड राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 1,30,000 रुपये किमतीचा सुमारे 5.25 किलो गांजा हस्तगत करण्यात यश मिळवलं। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य एक संशयित परागंदा झालाय। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली। कोल्हापूर रोडवरील रजपूत मंगल कार्यालयाजवळ महामार्गाच्या पुलाखाली दिनांक 15 मे रोजी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली। संदीप सर्जेराव पाटील वय वर्ष 28 राहणार मालगाव रोड सुभाषनगर व सिद्धप्पा उर्फ सिद्धवण्णा माळी राहणार ख्वाजा वस्ती मिरज या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी माळी हा परागंदा झाला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील, साक्षी पतंगे, पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे, कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसिन टिंगमेकर, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे, सायबर शाखेकडील पोलीस सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन कुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर यांनी ही कारवाई केली। संशयित व्यक्ती सदर ठिकाणी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, मोहसिन टिंगमेकर यांना मिळाली होती। या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला। या ठिकाणी संदीप सर्जेराव पाटील हा पांढऱ्या रंगाच्या पोत्यातून गांजा घेऊन आल्यानंतर पोलिसांनी त्यास पकडलं। त्याने सदरचा गांजा हा सिद्धप्पा माळी याच्याकडून विक्री करण्यासाठी घेतल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी संदीप पाटील यास अटक केली असून सिद्धप्पा माळी हा परागंदा झाला आहे। महात्मा गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत। महानकर न्यूजसाठी आदिमाने